सूर्य विजय सुताराच्या मळ्यातील भल्या मोठ्या वडाच्या झाडाआल कल्ला. तसा मळ्यात दुपारपासून थांबलेल्या केशव अप्पानं विहिरीच्या होडाचा आधार घेत काठी टेकत मळ्यातून घराकडची वाट धरली. त्यांना माहीत होतं आता लवकरच झापडं पडेल. पाय लंगडवत लंगडवत त्यांनी नदी पार करत पैलकाट धरला. डोक्यातील विचारांचं काहूर थांबत नव्हतं. लालिमा पांघरलेला सूर्य वडाच्या पानातून डोकावत असला तरी त्याच्यात आता उद्यापर्यंत तरी उगवण्याची ताकद नाही हे त्यांनी हेरलं. त्यांना आपली गतही या सूर्यासारखी झाली याची जाणीव झाली व त्या जाणीवेने आपण जगण्यासाठी किती मजबूर व मरण्यासाठी असहाय्य झालो यानं अधिकच पोटात गिड्डा पडला. आज परतायचंय नाही हे ठाणून आलो तरी विहिरीनं आपल्याला कवेत घेतलंच नाही की आपणच कमलनं आपल्याला पुरतं बांधून ठेवलंय. सकाळी मळ्याच्या धावेवरून राघव कासाराच्या खलाटीच्या मळ्यातील चिंचेचे झाड तरण्या केसरी किरणाच्या सूर्यास थोपवण्याचा कितीही प्रयत्न करी तरी साऱ्या रानात प्राण फुंकत सूर्य वर येतो. मात्र मावळतीला विजय सुताराच्या वडाचं झाड सूर्याला पामकुस देत नाही. तसंच उमेदीत आपण साऱ्या संकटाचा सामना करत संसार उभा केला, पण आता त्याच संसारानं उतरत्या वयात आपल्याला झाकाळायची तयारी चालवली. गाव आलं. रानात गेलेली गुरं लाल पिवळा धुरळा उडवतच गावात शिरत होती. नदीकडनं दूर आटत चाललेल्या धरणावरून टिटव्या बगळे किलकिलत आकाशात घिरट्या घालत रात्रीचा ठाव जवळ करण्याची तयारी करत होते. काशीबाचा दामो कापलेल्या गव्हाचं ट्रॅक्टर खळ्यात नेत होता. शेताबाची सून हातात बादली घेऊन म्हशीची धार काढण्याची खळ्यात जात होती. केशव आप्पांना मारुतीचा चौक गाठला आणि गावातील खांब्यावरचे लाईट उजळले. तोच समोरून येणाऱ्या सखानं केशव आप्पास रामराम घातला. पण केशव आप्पा आपल्याच तंद्रीत आपल्या राहत्या घरामागील गोठाजवळ करत होते. पुढे महादेवाच्या मंदिरात दिवा चढवायला आलेल्या पोरांनी पारावरच खेळ मांडत गलका चालवला होता. गोट्यात शिरतात कमल आजीनं इतक्या उशिरा पोतर कुठं होता विचारपूस केली. केशव आप्पानं मोरीत हातपाय धुत मळ्यात इतकंच तुटक उत्तर दिलं. 3-4 वर्षापासून मळ्यात कधीच पाय न ठेवलेला केशव आप्पा आज मळ्यात अख्खा दिवस कसा यानं कमला आजीचं काळीत चर्र झालं. कमल आजीनं घासलेटचा दिवा लावला होता. त्याची येऊ पाहणारी काजळी चाळवत सुखानं नाही जगू देत तर निदान सुखानं तरी मरू दे बाबा मनोमन आळवणी केली. एवी तेवी तो चावळला नसला तरी काहीच फरक पडला नसता, कारण त्यांना आता अंधारच अधिक जवळचा वाटत होता. आणि आज तर नभात चंद्र होता व त्याचा उजेड थेट गोठ्यात येत होता. त्याला अडवायला काहीच नव्हतं. आज पहाटेच गोठ्याचं पुढचं व उत्तरेकडचं विताड पूर्ण पडलं होतं. पण दोघांचं नशीब चांगलं की वाईट देव जाणो, पण विताड बाहेरच्या बाजूनं धसलं होतं. जर ते मध्ये गरगळलं असतं तर केशव आप्पा व कमल आजी दोघे झोपेतच गाढ झोपले असते. पण तरी केशव आप्पाला तेच वाईट वाटत होतं की भिताड बाहेर का पडलं. हातपाय धुत केशव आप्पा कोपऱ्यातल्या मोडक्या बाजेवर बसताच बाजेनंही कुचुंबड कुच आवाज करत त्याचीही अखेरच चालू असल्याची जाणीव उडवली. आज डबा येणारच नाही याची दोघांना खात्री होती. एरवी दररोज डबा येत नाही तर सकाळच्या प्रसंगानं चवताळलेली सून आज पाठवणारच नाही याची केशव आप्पास पक्की खात्री होती. आज मला भूक नाही. दुपारी मधानं बळजबरीनं मळ्यातच जेवू घातलं. डबा नको मागू. काल रात्रीपासून न जेवलेल्या कमलनं आप्पांना सांगितलं, मला भूक लागली. डबा जाऊ द्या, दुकानातनं काहीतरी आणा. कमल आजीनं विनवणी केली. केशव दुपारी मळ्यात गेलाच नाही. तो आपल्याच जवळ होता म्हणून केशव आप्पासाठी कमल आजीनं जुन्या मडक्यात कधीची ठेवलेली 5ची नोट काढून दिली. आप्पा नोट घेत उठले व दुकानातून चुरमुरे डाळ्या आणल्या. दुकानदार आत्मारामनं सकाळची कुरबूर व केशव आप्पाची गत माहीत असल्यानं 5 रुपयापेक्षा कितीतरी जास्त
चुरमुरे डाळ्या दिल्या. केशव आप्पा व आजीनं तरी रात्रीच्या 9 पर्यंत डब्याची वाट पाहिली, पण डबा आलाच नाही. दोघांनी हुंदका दाबतच चुरमुरे खाल्ले. आज कमल आजीनं स्वतः आप्पास खाऊ घातलं. ते पाहून आप्पा मनातल्या मनात, कमले तुझ्या वचनात अडकलो ग, म्हणून आज परत आलो. नाहीतर एव्हाना हा केशव आज विहिरीच्या तळाशी राहिला असता. मनात चुरमुरे घशात उतरवत होता. त्यांना जगण्याच्या लग्नानंतरची ती रात्र आठवली. दोन्ही मुलांचं लग्न झालं, घर झालं, शेती आबादानी म्हणून लाडात येत. कसे आज तू काहीही माग, मी नाही म्हणणार नाही. तू मला जीवनात भरपूर दिलंय ग, खरंच मागू? मग तर आधी वचन द्या, जे मागेन ते देणार. दिलं वचन. बघा, जीवनात सारं मिळालंय मला आपणाकडून. आता एकच इच्छा आहे, मला सुवासिनीचं मरण यावं व तुमच्या खांद्यावरूनच माझी अखेरची वारी व्हावी. बस काही नको मग मला. कमलच्या या बोलण्यावर केशवरावांनी ओठावर हात ठेवत आजच्या या सुखाच्या घडीला हे काय अपभद्र बोलत कमा ठोकलं. बघा, आधी हो म्हणा, वचन दिलंय. कमल विधात्याने कुणाच्या भाळी काय लिहिलंय हे का कुणास कळलं का कधी? आणि या वचनामुळेच आज अप्पा सकाळच्या प्रसंगानंतर मनाशी विहीर जवळ करायचं पक्क ठरवून ही आप्पा माघारले होते. कमला आजीला गलबलून आलं. आजीनं मनाशीच काही ठरवलं. आपल्यामुळं मानी नवऱ्याची किती अवहेलना होते यानं त्यांनी पक्क ठरवत केशवरावास झोपवलं. मागे गोट्यात गाय बैल गव्हाणीतला चारा पोटात बकाबका ढकलत निवांत रवंथ करीत होती. दिवा मलूलपणे ठणठणत होता. उन्हाळ वारा पडलेल्या भितडाकडनं भराभरा भसाभसा वाहत होता. त्यानं पहाटे पहाटे केशव आप्पास झपकी लागली. संधी साधत कमल आजीनी चोर पावलांनी धडपडत उठत गोट्याचं परसदार गाठलं. मावठीच्या घोडकल्यात अडकवलेल्या दांडीला थरथरत्या हातानं दोर अडकवला नि भोर भोट्या झपकीतनं उठताच केशव आप्पा कमल कुठे गेली पाहत घोटा झांबलू लागले. तोच हडकुळ्या देहाचा झुलता झुला दिसताच आप्पा कोसळले. कमल खरंच लक्ष्मी गतो, सुवासीन जायला निघालीस. सून जगण्यानं नाटकी हंबरडा फोडत झुलता झुला उतरवून राहत्या घरात आणला. खांद्यावर कमलला पोचवण्याचं वचन दिल्यानं नाईलाजानं केशव आप्पास राहत्या घरात जावंच लागलं. मोठा मुलगा रमण परिवारासहित 5च्या सुमारास पुण्याहून येताच कमलला आंघोळ घालत मधानं आप्पास उठवलं. मधा पोरा, तुझ्या मालकिनीची तीच इच्छा होती. चल पोरा, माझ्या खांद्यावरच तिला अखेरच्या वारीस पाठवायचे. आप्पा शहाणे सवरते ना तुम्ही. मग धीर द्यायचं सोडून तुम्हीच नदी काठावर भिजल्या जिभल्या चाटत अग्निज्वालांनी कमल आजीला कवेत घेतात सुटले ग बाई तुझ्या वचनातून. आता मी मोकळा आहे माझ्या वाटेला जायला, म्हणत केशव आप्पानं मनात उभ्या जन्माचा आक्रोश मांडला आणि अनिच्छेनच भाकरीचा कोर तुकडा ढकलत उष्ट तोंड करताना आप्पांना कमलनं आपणास काल शेवटचं चुरमुरे भरवल्याचं आठवलं. नि त्यांनी हातावर पाणी घेत अंगणाचा कोपरा धरला. 10 दिवस त्यांनी कसेबसे काढले. रमण, जगन व सुना आईचं कार्य पूर्ण करण्याआधीच मरद भाग शेताची वाटणी कशी करावी याचं गणित मांडत होती. एवी तेवी जगनच ते खात होता, पण तरी रीतिरिवाजाला तिलांजली देत बाप हयात आहे याचं केशव सोडत तो सोपस्कार ते आधी पार पाडत होते. केशवरावांना आपल्या संसारातून आपल्याला पोरांनी जितेपणीच कसं उठवलं हा सारा पट आठवू लागला. मोठा रमण पुण्यात मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. जगनचं लग्न होताच आपली जमापुंजी कमल आजीच्या अंगावरचं सोनं सारं मोडत आप्पांनी त्याच पुण्यात टोलेजंग बंगला बांधून दिला. पण उतार वयात आप्पा व आईसाठी बंगल्यात जागाच मिळाली नाही. मोठ्या पुशारकीनं आई बापास घेऊन गेल्यानंतर सुनेनं काही दिवसातच सळोकी पळो करून सोडलं. रमणनं त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय
घेताच आप्पा आजीनं गावचा रस्ता धरला. कसंही असला तरी जगण्या निदान खाऊ तरी घालेन या आशेने ते गावात फिरले. पण जगण्याच्या रकमेनं जखमेवर मीठ चोळत त्यांची रवानगी गोठ्यात केली. उमेदीत केशव आप्पांनी कमलाईनं मोठ्या हौसेनं ते राहतं घर बांधलं होतं. खोल्या किती व कशा काढायच्या, देवघर कुठं, नाणीघर कुठं, भिंतीला कुठं किती खुंट्या, भिंतीत कपाट कशी काढायची, सारं बयाजावर व हारीखानं. कमलाई आखणी करत घर बांधलं आणि आज त्याच घराला पोरांनी पारखं केलं व गोठ्यात मुक्काम हलवला. आप्पा संतापाना कमलेला गाव सोडायला विनवू लागले. पण या वयात कुठं जायचं, पोटाची खळगी भरायची कशी याचं भान असणारी कमल आजीनं आप्पा शांत करत समजावत, कसंही असलं तरी गोठाखा असेना पण गावच्या पांढरीतच राहण्याच विनवलं. पण जगण्याची रकमा गोठ्यात काढूनही जेवणाचा डब्बा देईच ना. तरी कुतर ओढ सहन करत आप्पा आजी कुत्र्यागत सहन करत राहू लागली. पावसाळ्याच्या शेवटी गोठ्याच्या भिंती सुटू लागल्या. त्या पाहून आप्पांनी एक दिवस जगण्यास विनवलं, जगनपुरा गोठ्याच्या भिंती सुटल्यात रे, झोपत पडल्यात तर भीती वाटते रे, तेवढ्या काढून घालून तरी दे. केशव आप्पास वाटत होतं भिंती पाहून पोरग राहत्या घरात राहायला बोलवेन. पण जगननं भिंती पाहत, काय पडणार नाहीत, अजून पडतील तेव्हा पाहू सांगत वेळ मारून निघून गेला. पावसाळा संपला, भिंतीचे तडे वाढतच राहिले. मध्यंतरी जगण्याचे सासू सासरे आले. महिना झाला तरी मुक्काम हलेना. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रखमानं जगनला टॉयलेट बांधायला लावलं. आप्पांनी बांधकामाचं काम चालू असताना जगण्यास कामातच काम भिंतीही बांधण्याचं पुन्हा विनवलं. रखमाचं पित्त खवळलं. चालले गोठ्याच्या भिंती बांधून. गोवऱ्या मसनात गेल्या आणि नवीन घराची हौस करतात. पडली तर पडली भिंत, आता कुठं कंस लागणार आहेत. राहायचं असेल तर उगमुग राहायचं, नाहीतर गावच्या मंदिरात मुक्काम हलवायचा. आप्पा आजीला तर हे ऐकून मेल्याहून मेल्यागत झालं. आप्पांनी व्याह्यासमोर पान उतारा होताच अगतिकपणे जगनकडं पाहिलं. जगनच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही. आप्पा व आजी वर्मी घाव बसल्यागत मुकाट्यानं गोट्यात शिरली. रात्री झोपताना कमलाई आप्पास म्हणाली, का हो, आपणास एक मुलगी असायला पाहिजे होती का? अडल्या नडल्या वेळी आपल्याला राहता आलं असतं म्हणून. आप्पाच्या या बोलण्याबरोबर कमलाई व आप्पाही एकमेकांना बिलगत रडायला लागले. 2 दिवस उपास घडू लागले. कधीतरी केशव घरून गुपचूप डब्बा घेऊन देऊन जाई. केशव आप्पाकडं सालगडी म्हणून राबला होता. त्या काळात केशव आप्पानं त्याला माया लावली होती. त्याचे उपकार तो पडत्या काळात फेडत होता. पण रखमाला हे कळतात आपली बदनामी करतात म्हणून मधा देखत सासू सासऱ्याशी कडाक्याचा वाद घातला व मधाशीही हमरीतुमरी केली. त्या दिवसापासून मधाही येण्यास कचरू लागला. पण तरीही तो आप्पांना गुपचूप घरी बोलावून जेवू घाली व गुपचूप नजरेत येणार नाही अशा रीतीनं कमलाईस डबाही देई. कसं तरी दिवस काढणं चालू होतं. जगन तर ढुंकूनही पाहिना. तीच गत रमणचीही. अखेर भिंती ढासळल्याच, पण त्या बाहेरच्या बाजूनं म्हणून जीव तरी वाचला. आवाजानं गर्दी गोळा झाली. जो तो रखमा व जगण्यास बोलू लागला. तोच रखमानं नाटक करत, ही माणसं आमच्या जीवावरच उठलीत, त्यांना आम्ही नकोच असं नाटक करत अंगावर घासली टाकत कागावा केला. त्यांना जगण्या खवळला व तो आप्पावर धावून गेला. आप्पावर हात टाकला. आप्पाचा देह मारानं नाही, पण पोटच्या पोरानं हात उचलला. आयुष्यात कमावलेल्या इज्जतीचं खोबरं झालं या विचारानं थरथरू लागला. केशव आडवा पडला आणि जगन मार सरकू लागला. केशव, सोड त्याला मारू दे. त्याला जन्माला घातलं या अपराधाची मला सजा मिळायलाच हवी. आप्पा आसवं गाळत थरथरू लागला. जगन निघाला. गर्दी पांगली. आप्पा व कमलाईला शांत करत केशवही घरी परतला आणि आप्पांनी मळ्याची वाट धरली. पण कमलाईचं वचन आडवं आलं.
ने आप्पा परतले. आप्पाला सारं आठवताच व कमलेच्या आठवणीत ते अंधारात रडू लागले. 10व 13व तर्पण झालं. कमलाईच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही. आप्पा काय समजायचं ते समजला. तसंही ते वचनातून मुक्त झालेच होते. सकाळी रमण पुण्याला परतताना आप्पाला सोबत येण्याचं सांगू लागला. पण तोच घरातून मोठ्या सुनेनं दरडावत सुनावलं. अहो, आप्पांना कशाला आपल्यासोबत नेतायत? ते येथेच बरे. संयमाचा बांध फुटत होता. तो महत्त्वप्रसायन आप्पांनी दाबला. रमण गेला नि रखमानं तोंड उघडलं. पाहिलं, निदान आम्ही गोठा तरी ठेवलाय. आप्पानं काठी घेतली नि आकांताने भरलेल्या हृदयानं गोठ्याची वाट धरली. 13व झालंच होतं. राहत्या घरात राहण्याचं प्रयोजनच संपलं होतं. संध्याकाळ होताच गोठ्यात अंधार पसरला. आप्पा दिवा लावायला उठू लागतात. कमलेच्या आठवणीनं गलबलले. पाणी पिऊन ते गाव झोपण्याची वाट पाहू लागले. 11 वाजले. आप्पांनी पायात चपला अडकवल्या. काठी घेतली. एक वेळ गोठा मागच्या बाजूनं राहत्या घरावर नजर टाकली व वाट धरली. मधाचं घर लागलं. आप्पांना मधाची भेट घ्यावीशी वाटली. पण उगाच मोह उत्पन्न होईल नि मग पुन्हा रखडणं नकोच. म्हणून महादेवाचा पार मारुतीचं मंदिर ओलांडू लागले. वतनाच्या मारुतीचं दुरूनच दर्शन घेत आप्पा 4-5 किमी दूर नदी घाटाकडं निघाले. पहाटपर्यंत ते घाटावरच पोहोचले. घाटाजवळच नदीवर बॅरेज बांधून पाणी अडवलं होतं. पुढच्या गावांना उन्हाळ्याची पाणी टंचाई भासत होती म्हणून बॅरेजच्या 2 खिडक्या उघडल्या होत्या. जवळच घाटावर कमलेला जाळलं होतं. त्या जागेवरच कोणाचं तरी प्रेत जळत विजण्याच्या वाटेवर होतं. आप्पा बॅरेजवरील पुलावर चढले. चपोल व काठी ठेवली. घाटाकडं पाहत कमल आलो ग म्हणत पाण्यात उडी घेतली. 2 दिवसांनी केशवनं कमल आजीला जाळलं होतं. त्या घाटाजवळच वाहत्या धारेच्या काठावर तरंगणारं आप्पाचं प्रेत हुडकलं. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.